परवा कोल्हापूरला जाताना सांगली फाट्यावरती उभा होते एका मित्राची वाट बघत. तिथेच एक ओळखीचे काका दिसले. काकांना म्हटलं, एवढ्या मुसळधार पावसात कशाला मरायला बाहेर पडलाय? काका म्हटले, अरे मरायच्या अगोदर काय ताप सर्दी खोकला होतो का नाही? म्हटलं होतो ना, तुमच्या वयाच्या लोकांना ताप सर्दी खोकला होतो, डॉक्टरला दाखवलं, तपासण्या केल्या की तुम्हाला निमोनिया झाला ह्याचं निदान होतं. आणि निमोनियामध्ये तुमच्यासारखी लोक जगतील याची काय गॅरंटी? तुम्ही मरणार आणि तुमची डेड बॉडी घरला काय डॉक्टर सहजच घेऊन जाऊन देणार नाही बिल भागवल्याशिवाय. आणि तुमचं ते दवाखान्याचं बिल बघून एखादा नातेवाईक कचकायचा. एकाला 2 माणसं मरण्यापेक्षा म्हटलं तुम्हालाच वेळेच्या अगोदर मारावं. हा, माझ्या बोलण्यावर काका खरं खळखळून हसले. सहज विचारलं, चिरंजीवचं काय चाललं? काका अचानकपणे बोलायचे बंद झाले आणि म्हणाले, प्रमोद, मरणाची भीती वाटते रे, पण जगणं पण नको वाट झालंय. काका पटकन निघून गेले. मित्रांनो, मुलाचा विषय काढल्यावर जर बाप निघून जात असेल तर नक्कीच काय तर गणित चुकतंय. कदाचित स्वतःसाठी जगत असताना आपल्या दृष्टिकोनातून त्याचं वागणं ते चुकीचं असेल. हे पण यार किती आयुष्य शिल्लक राहिलंय त्यांचं. जगू दे ना त्यांना मनासारखं. हा, त्यांनी केलेली चूक आपण पोटात घ्यायला काय हरकत आहे? लहान असताना आपण केलेल्या कित्येक चुका त्यांनी पोटात घेतल्या असतील ना. या वयात जर बापाला आपल्या अश्रू लपवण्यासाठी पावसाचा आधार घ्यायला लागत असेल तर काहीतरी नक्कीच चुकतंय. होय ना? माझा बाप नॉट रिचेबल आहे. मित्रांनो, ज्यांचा बाप नेटवर्कमध्ये आहे प्लीज त्याच्याशी बोलून घ्या. चुकला असेल, आपणही चुकलो होतोच की कधीतरी. घ्या सांभाळून.